हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार 12 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत आणि आता लपंडाव ही मालिका एका निर्णायक वळणावर येऊन थांबली आहे. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, एकीकडे कान्हा सरकार ही मनस्विनी आहे की तेजस्विनी आहे हे सगळं शोधून काढतोय, तर दुसरीकडे तेजस्विनी आणि मनस्विनी या दोघी चक्क एकमेकांसमोर आल्या आहेत. म्हणजे सरकारने जे जुनं कपाट घरी मागवलं होतं ना, आणि या कपाटामध्ये चक्क तेजस्विनी होती. म्हणजे सरकारची सखी जुळी बहीण, सखीची खरी आई तेजस्विनी या कपाटात होती. आणि आता तेजस्विनी सरकारच्या घरामध्येच राहणार आहे. आणि जर ती सरकारच्या घरामध्ये राहिली तर आज ना उद्या कान्हा आणि सखीच्या नजरेला ती पडू शकते. आणि जर तेजस्विनी ही सगळ्यांसमोर आली तर घरात मोठा धमाका होईल, एवढं मात्र नक्की. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार तिच्या केबिनमध्ये असते, काम करत असते आणि तेवढ्यात तिला एक फोन येतो. सरकार फोन उचलते तर एक माणूस समोरून बोलत असतो आणि तो सांगतो, मी पब्लिक ट्रस्ट बँकेतून पिऊन संपत बने बोलतोय. सरकारला त्याची ओळख काही पटत नाही आणि ती विचारती, कोण संपत बने? तर संपत बने सांगतो, सरकार, तुम्ही मला विसरला असाल, पण मी तुम्हाला नाही विसरलोय. 12 वर्षांपूर्वी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं होतं आणि त्या कामासाठी तुम्ही टेबल खालून मला खूप पैसे दिले होते आणि स्वतःचं काम करून घेतलं होतं आणि तेव्हा मला खूप मदत झाली होती. सरकार म्हणते, ठीक आहे, मग त्याचं काय? तर हा संपत बने सांगतो, सरकार, 12 वर्षांपूर्वी तुम्ही जे काही केलं होतं ना, ते आता कुणीतरी शोधून काढतंय. तुमची फाईल कुणीतरी जमिनीखालून उकरून काढली आहे. तुमच्या भूतकाळात कोणाला तरी खूप इंटरेस्ट आहे. तुमचा भूतकाळ जाणून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. हे ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो आणि सरकार विचारते, कोण करतंय हे सगळं? संपत बने सांगतो, सरकार, ते अजून मला कळलेलं नाहीये, पण मी शोध घेतोय आणि ज्या दिवशी मला समजेल ना, सगळ्यात आधी मी तुम्हाला फोन करेल. सरकार म्हणते, ठीक आहे, तुला त्याचा योग्य मोबदला मिळेल. लवकरात लवकर हे काम करायचं. संपत बने सांगतो, होय मॅडम, तुम्ही मला 12 वर्षांपूर्वी 50,000 रुपये दिले होते. तेव्हा मला ती रक्कम खूप मोठी वाटली होती आणि माझं कामसुद्धा झालं होतं. आणि आतासुद्धा तुम्ही मला खुश कराल हे मला माहिती आहे. मी सुद्धा तुमचं काम नक्की करेल. असं म्हणून संपत बने कॉल कट करतो. सरकार चांगलीच टेन्शनमध्ये येते. कोण माझ्या भूतकाळात डोकावू पाहतंय? 12 वर्षांपूर्वी मी जे काही केलं ते जाणून घेण्याचा प्रयत्न कोण करतंय हाच प्रश्न सरकारला पडतो. आणि सरकारचा भूतकाळ जाणून घेण्याचा प्रयत्न आपला कान्हा करत असतो. कान्हा हा शिरीष बेडेकडे आलेला असतो आणि शिरीष बेडेने त्याला 12 वर्षांपूर्वीची बँकेतली फाईल दाखवलेली असते. या फाईलमध्ये सगळे डॉक्युमेंट असतात. राघव कामतने जी तक्रार केली होती की सरकारच्या सहीबरोबर छेडछाड झाली आहे, आणि मग काही दिवसानंतर सरकारने जी तक्रार केली होती की मला माझी सही चेंज करायची आहे, ते सगळे डॉक्युमेंट्स त्यामध्ये असतात. आणि आपला कान्हा हा मॅग्निफाईंग ग्लासच्या मदतीने या दोन्ही सह्या चेक करत असतो. कान्हाकडे जी सही असते सरकारची, म्हणजे तेजस्विनी कामतची, जेव्हा तिने सखीचा लाईफ इन्शुरन्स काढला होता, आणि त्यानंतर सरकारच्या सह्या, या सगळ्या सह्या तो चेक करतो आणि म्हणतो, अरे यार, ही तर किती मोठी गडबड आहे. शिरीष बेर्डे विचारतो, काय झालं? तर कान्हा त्याला सांगतो, तुमच्या हे लक्षात नाही आलं का? तेजस्विनी कामतची आधीची सही, जवळपास 20 वर्षांपूर्वीची सही, आणि ही 12 वर्षांपूर्वीची सही, जेव्हा तेजस्विनी कामतने माझी सही मला चेंज करायची आहे असं निवेदन दिलं होतं, असा अर्ज केला होता. या दोन सह्यांमध्ये खूप मोठा फरक आहे. ही 12 वर्षांपूर्वीची सही तर खूप 19-20 आहे. कान्हा शिरीष बेर्डेला ही सही दाखवतो आणि ही सही पाहताच शिरीष बेर्डेला सुद्धा समजतं की कान्हा अगदी योग्य बोलतोय आणि म्हणतो, अरे हो, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. कान्हाला आठवतं की जेव्हा बँकेतला दुसरा माणूस विनायक त्याला भेटला होता, तेव्हा विनायकने सांगितलं होतं की राघव कामतने बँकेत एक तक्रार दिली होती की सरकारच्या नावाने खोटी सही कुणीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि बँकेतून 20 लाख रुपये काढायचा प्रयत्न केला होता. तेव्हा बँकेत खूप मोठा गोंधळ झाला होता. कान्हा या शिरीष बेर्डेला विचारतो, तुम्हाला माहिती आहे का, राघव कामतने एक तक्रार केली होती की सरकारची चुकीची सही कुणीतरी करण्याचा प्रयत्न केलाय आणि 20 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केलाय. ती तक्रार कोठे, ते डॉक्युमेंट कोठे आहे? शिरीष बेर्डे सांगतो, त्याच फाईलमध्ये पुढच्या पानाला आहे. कान्हा पुढचं पाल उलटून पाहतो तेव्हा त्याला दिसतं की या पानावर या तक्रारीची तारीख आहे 6 मार्च
2014. कान्हा विचारतो, 6 मार्च 2014ला राघव कामत यांनी ती तक्रार केली होती आणि त्याच दिवशी राघव कामत यांचा मृत्यू झाला होता. म्हणजे ज्या दिवशी त्यांनी तक्रार केली त्याच दिवशी त्यांचा खून झाला. आणि मग कान्हा विचारतो, जेव्हा सरकारने आपली सही बदलण्याचा अर्ज केला होता ती फाईल कुठे? तर हा शिरीष बेडे सांगतो, पुढच्या पानावर. कान्हा पुढचं पान पाहतो तर त्यामध्ये जेव्हा सरकारने अर्ज केला होता ती तारीख होती 14 मार्च 2014. म्हणजे ज्या दिवशी राघव कामतने तक्रार केली त्या दिवशी राघव कामतचा खून झाला आणि अवघ्या 7-8 दिवसानंतरच सरकारने स्वतःची सही बदलण्यासाठी अर्ज केला. म्हणजे स्वतःचा नवरा मेलाय त्याचं अजून 13वं सुद्धा नाही झालंय आणि सरकारने चक्क स्वतःची सही बदलण्यासाठी अर्ज केला आणि त्यामध्ये सहीत एवढी मोठी तफावत होती. हे पाहून कान्हाला जबर धक्काच बसतो. यामध्ये नक्कीच काहीतरी मोठा गोंधळ आहे, नक्कीच काहीतरी शिस्त आहे आणि नक्कीच दाल में कुछ काला आहे हे कान्हाला समजतं. आणि कान्हा शिरीष बेडेला विचारतो, तुमची काही हरकत नसेल तर मी या दोन्ही फाईल माझ्याबरोबर घेऊन जाऊ शकतो का? शिरीष बेडे म्हणतो, अहो तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली आहे, मला 70ची व्हिंटेज कार दिली आहे, माझा जीव सोडून तुम्ही काही पण मागू शकता. कान्हा खुश म्हणतो, आणि ठीक आहे, आणि मी ही फाईल घेऊन जातो. तेवढ्यात कान्हाला माचा कॉल येतो. कान्हा माला सांगतो, हो मा, मी घरी येतोय, मला तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. आणि तो घरी यायला निघतो. इकडे सरकार तिच्या केबिनमध्ये असते. ती आपल्या गुंडांना कॉल करते आणि सांगते, मी जे तुम्हाला सांगितलंय ती वस्तू त्या कपाटात टाकायची आणि ते कपाट माझ्या घरी घेऊन यायचं, माझ्या रूममध्ये ठेवायचं. कामात कोणतीही कसूर झालेली मला चालणार नाही, हे काम खूप सफाईने झालं पाहिजे, असं सरकार आपल्या माणसांना दटावून सांगते. आणि फोन कट करून विचार करते, कुणीतरी माझा भूतकाळ उलगडू पाहतंय ना, परंतु आता मी माझा भूतकाळ माझ्या घरातच आणून ठेवणार आहे, नेहमी माझ्याबरोबर ठेवणार आहे. म्हणजे कुणी कितीही माझ्या भूतकाळाच्या मागे लागलं तरी त्यांना तो सापडणारच नाही. ते म्हणतात ना, बगल में छोरा गाव में ढिंडोरा. ही माणसं सगळ्या जगात शोधत बसतील आणि माझा भूतकाळ हा माझ्याबरोबर माझ्या रूममध्ये माझ्या खोलीमध्ये असेल. म्हणजे सरकारने सुद्धा आता आपला प्लॅन बनवला आहे. मग कान्हा तिच्या भूतकाळापर्यंत पोहोचू शकेल की नाही हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. आणि मग रात्र होते आणि कान्हा म्हणजेच आपला कबीर किर्लोस्कर आपल्या बंगल्यावर पोहोचतो. तो माला म्हणतो, मा, तुम्हाला मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मा म्हणते, कबीर तू आधी मला सांग, तू जेवलास का? कबीर सांगतो, नाही, मी अजून नाही जेवलोय. तर मा म्हणते, थांब, मी आधी तुझ्यासाठी काहीतरी खायला मागवते, मी आज गाजराचा हलवा बनवलाय, असं म्हणून ती मोलकरणीला आवाज देते आणि गाजराचा हलवा आणायला सांगते. तर कान्हा म्हणतो, मा, मला गाजराचा हलवा नाही खायचा आहे. तर मा विचारते, मग तुला चहा आणि टोस्ट खायचा आहे का? हे ऐकताच कान्हाला आठवतं की आज सकाळीच त्याने चक्क सखीबरोबर चहा आणि टोस्ट खाल्लेत. मला हे कसं कळलं हाच प्रश्न त्याला पडतो. मा म्हणते, अरे तुला चहा आणि टोस्ट तर आवडतात ना, तेवढं खा. कान्हाला काही कळतच नाही. कान्हा विचारतो, मा, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? तर मा त्याला म्हणते, काल रंगपंचमीच्या दिवशी जे काही घडलं, सखीने तुला प्रपोज केलं. तर कान्हा घाबरून म्हणतो, मा, यात माझी काही चूक नाहीये. सखीने मला अनपेक्षितपणे प्रपोज केलं, ती मला प्रपोज करणार आहे हे मला माहीत नव्हतं, माझा यात काहीच दोष नाहीये. तर मा म्हणते, अरे तू एवढा का घाबरतोय कबीर? खरंच यात माझीच चूक आहे, तुझी काही चूक नाहीये. मीच तुला म्हणाले होते सखीपासून दूर राहा, सखीच्या प्रेमात पडू नको, सखीबरोबर कोणतेही चांगले संबंध ठेवू नकोस. पण ती माझी चूक होती हे मला समजलंय. काल जे काही घडलं ना त्यातून मला एक गोष्ट कळाली की सखी खूप निरागस आहे, तिचं तुझ्यावर प्रेम आहे आणि याच प्रेमाचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. हे ऐकून कान्हाला जबर धक्काच बसतो. मा त्याला आपला सगळा प्लॅन सांगते. तुला सरकारने हेच सांगितलंय ना, सखीला तुझ्या प्रेमात पूर्ण वेडं करायचं आणि मग सखीकडून प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करून घ्यायच्या आणि संपूर्ण प्रॉपर्टी त्या सरकारच्या नावावर करायची. पण आता आपण आपला प्लॅन तयार करायचा. तू प्रॉपर्टीचे पेपर्स तयार करायचे, सखीची सही त्याच्यावर घ्यायची, परंतु या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सरकारचं नाव नसेल तर तुझं नाव असेल, कबीर किर्लोस्कर. तू सखीशी गोडगोड वागायचं, सखीला तुझ्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, तिला तुझ्या प्रेमात इतकं वेडं करायचं ना की तिला काही कळलंच नाही पाहिजे. आणि मग याच प्रेमाचा फायदा घेऊन सरकारची संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची आणि ती फाईल मला आणून द्यायची. हे ऐकून कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकते.
त्याचा विश्वासच बसत नाही की माने त्याला असा प्लॅन सांगितलाय, असं करायला सांगितलंय. कान्हाला आठवतं की आज सकाळी सखी मला म्हणाली होती, कान्हा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तू कधी माझा विश्वासघात करशील असं मला वाटत नाही. आणि हा विचार करत असतानाच कान्हाच्या हातातून टोस हा चहामध्ये पडतो आणि आपण सखीचा विश्वासघात करणार आहोत अशी भावना त्याच्या मनात निर्माण होते. तो खूप दुःखी होतो. तर दुसरीकडे सरकारने सांगितल्याप्रमाणे सरकारची माणसं एक कपाट घेऊन सरकारच्या घरी पोहोचतात. हर्षदा तेथे असते आणि विचारते, तुम्ही कोण आहात? ही माणसं सांगतात, सरकारने आम्हाला हे कपाट त्यांच्या रूममध्ये ठेवायला सांगितलंय. आणि ही माणसं सरकारच्या रूममध्ये कपाट घेऊन जात असतात. तेवढ्यात सखी तिच्या रूममधून खाली उतरते आणि हे कपाट पाहून ती हर्षदाला विचारते, हर्षदा ही माणसं कोण आहेत? हर्षदा सांगते, सरकारने हे कपाट मागवलंय. परंतु सखीचा मात्र यावर विश्वास बसत नाही आणि या कपाटाच्या दरवाजातून चक्क सरकारचं ते ब्लँकेट असतं जे तेजस्विनीकडे आहे आणि गाय आणि वासराचा बॅच त्यातून बाहेर डोकावत असतो. पण सखीचं त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि सखी म्हणते, थांबा थांबा, हे कपाट सरकारने मागवलेलं असूच शकत नाही, कारण सरकारची चॉईस ही खूप स्टँडर्ड असते आणि सरकारच्या रूममध्ये जी प्रत्येक वस्तू आहे ती एकमेकांना मॅचिंग अशी आहे. कलर कॉम्बिनेशन असो किंवा बिल्ड क्वालिटी असो, आणि इतकं जुनं घाणेरडं डाऊन मार्केट कपाट सरकार मागूच शकत नाही. त्यामुळे माझा पूर्ण विश्वास आहे ही माणसं खोटं बोलताय. हे ऐकून सरकारच्या माणसांना जबर धक्काच बसतो आणि सखी या कपाटाच्या दिशेने पुढे पुढे येऊ लागते. म्हणजे जर सखीने हा बॅच पाहिला तर सखीला सगळं सत्य कळू शकतं. तर इकडे कान्हा हा माला समजवण्याचा प्रयत्न करतो, मला तुमचा हा प्लॅन आवडलेला नाहीये. आपला प्लॅन ठरलाय ना, आपल्याला सरकारला बर्बाद करायचंय. मग त्यासाठी सखीशी प्रेमाचं खोटं नाटक करणं, सखीची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेणं, सखीला फसवणं हे सगळं चुकीचं आहे. त्यापेक्षा आपण जे ठरवलंय की सरकारला बिझनेसमध्ये मोठे मोठे धक्के द्यायचे, तिचा संपूर्ण बिझनेस बर्बाद करायचा, ते आपण करूया. तर म्हणते, नाही, मी तुला जो प्लॅन सांगितलाय ना तोच प्लॅन आपण करणार आहोत. मला मान्य आहे की तुला सखी आवडते, सखीवर तू खरोखरचं प्रेम करू लागलाय, सखी निरागस आहे. परंतु सखी त्या सरकारची मुलगी आहे ज्या सरकारने तुझ्या बापाचा खून केलाय, हे तुला विसरून चालणार नाही. त्यामुळे मी तुला जो प्लॅन सांगते ना त्यानुसारच तू पुढे जायचंय. तू सखीला आपल्या प्रेमात वेडं करायचं, तिची प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सगळी सही घ्यायची आणि सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घ्यायची. पण कान्हाला हे पटत नाही आणि कान्हा म्हणतो, पण हे सगळं आपण का करतोय? सखी खरंच खूप निरागस आहे, आपण तिचं मन का मोडायचं, तिचं हृदय का दुखवायचं? मला खूप राग येतो. कान्हाचा हात पकडते आणि त्याच्या फॅमिली फोटोसमोर त्याला घेऊन येते आणि कान्हाला जाब विचारते, पहा तुझ्या बापाकडे, ज्या बापाचा खून त्या सरकारने केला होता. तुझा बाप निरागस नव्हता का? कान्हाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. आपल्या वडिलांकडे पाहून तो खूप इमोशनल होतो. ही कान्हाला विचारते, आणि ही तुझी आई अर्पिता मागील इतक्या वर्षांपासून जिवंत लाश आहे, तिच्यामध्ये कोणत्याही भावना नाहीये, तिला काही कळत नाही, ती निरागस नव्हती का? कान्हाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. कान्हाला जाब विचारते, तुझी ही आजी राजलक्ष्मी किर्लोस्कर ही निरागस नाहीये का? तिच्या मुलाला त्या सरकारने मारून टाकलं, तिचं संपूर्ण हस्तखेळतं कुटुंब मारून टाकलं. मग तुझी ही निरागस नाहीये का? आणि स्वतःकडे पहा, तो 8-10 वर्षाचा छोटा कबीर, तो निरागस नव्हता का, ज्याच्या डोळ्यासमोर त्या सरकारने त्याच्या बापाचा खून केला? त्याचा बाप असा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तो कबीर निरागस नव्हता का? कबीर निरागस तुम्ही सगळे आहात आणि तुला तुझं उद्दिष्ट पूर्ण करायचंय. त्या सखीच्या प्रेमात वेडा होऊन स्वतःच्या उद्दिष्टाला विसरू नको. आणि मी तुला जे सांगितलंय ना तसंच होणार, तुला तेच करावं लागेल. असं म्हणून तेथून निघून जाते. कान्हाला काय उत्तर द्यावं, काय बोलावं हे समजतच नाही. आणि इकडे सखी या गुंडांना थांबवते आणि म्हणते, हे कपाट आतमध्ये न्यायचं नाही. आणि ती पुढे पुढे येऊ लागते. हा गुंड चांगलाच घाबरतो आणि सखी कपाटाजवळ यायला नको म्हणून म्हणतो, ओ मॅडम, पुढे पुढे येत आहे, कपाट खूप जड आहे, लागेल तुम्हाला. सखी तेथेच थांबते आणि तेवढ्यात सरकार तेथे येते आणि विचारते, काय चाललंय येथे? तर सखी सरकारला म्हणते, सरकार, हे कपाट तुम्ही मागवलंय अशीही माणसं म्हणताय, पण माझा पूर्ण विश्वास आहे हे कपाट तुम्ही मागवलेलं नाहीये, कारण तुमची चॉईस इतकी डाऊन मार्केट असूच शकत नाही.
तुमची प्रत्येक वस्तू तर अस्थेटिक असते, कलर कॉम्बिनेशन, बिल्ड क्वालिटी सगळं. मग तुम्ही इतकं डाऊन मार्केट कपाट कसं काय मागवलं? तर सरकार उत्तर देते, सखी तुम्हाला खूप चांगलं ओळखतेस. खरंच हे कपाट खूप डाऊन मार्केट आहे, माझ्या चॉईसप्रमाणे नाही आहे. परंतु जेव्हापासून तू त्या घाणेरड्या चाळीत राहायला गेली होती, सखी सदन चाळीमध्ये, तेव्हापासून तुझी चॉईससुद्धा खूप डाऊन मार्केट झाली आहे. तू त्या घाणेरड्या चाळीतील डाऊन मार्केट मुलांना माझ्या महालात बोलवलं, तेथील डाऊन मार्केट बायकांना माझ्या महालात बोलवलं. तेव्हा तुझा हा स्टँडर्डपणा कुठे गेला होता? आणि मला प्रश्न विचारायचे नाही की मला काय करायचं आहे. ही माझी वस्तू आहे, माझ्या खोलीत राहणार आहे आणि तुझा त्याच्याशी काही संबंध नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं. पण सखीला मात्र संशय येतो आणि सखी विचारते, सरकार तुमचं वागणं मला थोडं वेगळंच वाटतंय, नक्कीच संशयास्पद आहे. तर सरकार चिडून म्हणते, नन ऑफ युअर बिझनेस. मी काय करते, कशासाठी करते हे समजण्याची तुझी कुवत नाही आहे, त्यामुळे जास्त अक्कल चालू नको. आणि ती आपल्या गुंडांवर चिडून म्हणते, तुम्ही काय माझं तोंड पाहत उभा आहात, जा हे कपाट माझ्या रूममध्ये घेऊन जा. आणि हे गुंड कपाट रूममध्ये घेऊन जातात आणि हा गाय आणि वासराचा बॅच बाहेर डोकावत असतो, पण कोणाचंच याकडे लक्ष जात नाही. सरकार आणि सखी एकमेकांकडे रागारागाने पाहतात आणि इकडे कान्हा आणि किरण आपल्या चायचुई खारीखुरीच्या स्पॉटवर आलेले असतात, चहा पीत बसलेले असतात. तेव्हा कान्हा हा किरणला झालेला सगळा प्रकार सांगतो की माने मला काय करायला सांगितलंय आणि मला हे बिलकुल पटत नाहीये. तेव्हा किरण कान्हाला समजावून सांगतो, कान्हा जगाची ही रीतच आहे, सुक्याबरोबर ओलंसुद्धा जळतं. कान्हा म्हणतो, पण मी असं होऊ देणार नाहीये आणि मी सखीवर हा अन्याय करणार नाही. माझं आधीपासून ठरलेलं होतं की सखी खूप निरागस आहे, सरकारने जे काही केलंय त्यात तिची काहीच चूक नाहीये. त्यामुळे सरकारला बर्बाद करायचं, सरकारला देशोधडी लावायचं आणि सगळी प्रॉपर्टी सखीच्या नावावर ट्रान्सफर करून, सगळा बिझनेस सखीच्या नावावर ट्रान्सफर करून तिच्या हातात सोपवायचा, असा माझा प्लॅन ठरला होता. आणि आता मी माझ्या प्लॅनप्रमाणे वागणार नाहीये, माझा जो प्लॅन ठरला होता मी तसंच वागणार आहे. हे ऐकून किरणला मोठा धक्काच बसतो. किरण कान्हाला म्हणतो, कान्हा तू असं बोलतोय, पण माने तुला प्रश्न विचारल्यावर तू काय उत्तर देणार आहे? माच्या विरोधात तू जाऊ शकतो का? कान्हा म्हणतो, मला माच्या विरोधात नाही जायचंय, परंतु जे योग्य आहे तेच मी करणार. तर किरण कान्हाला विचारतो, तुझ्यासमोर फक्त हाच प्रश्न नाहीये की माने सांगितलेला प्लॅन करायचा की नाही, तर तुझ्यासमोर असे 2 नाही तर 3 प्रश्न उभे आहेत. सगळ्यात आधी तर सखीने तुला एक प्रश्न विचारलाय की तुझं तिच्यावर प्रेम आहे की नाही, या प्रश्नाचं उत्तर तुला द्यायचं आहे. मग सरकारने तुला सांगितलंय की तिचा वाढदिवस फक्त 5 दिवसात आहे आणि तिच्या वाढदिवसाला तू सखीच्या सह्या असलेले प्रॉपर्टीचे पेपर्स सरकारच्या हातात ठेवायचे आहेत. तो प्रश्न तुझ्यासमोर उभा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू सरकारच्या भूतकाळ सुरू पाहतोय. सरकारचा भूतकाळ नेमका आहे तरी काय, हा प्रश्नसुद्धा तुझ्यासमोर उभा आहे. तुला त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा द्यायचं आहे आणि हे सगळं खूप लवकर घडणार आहे. आणि मी साईबाबांना हीच प्रार्थना करतो की तेच तुला आता या परिस्थितीतून बाहेर काढतील. कान्हासुद्धा साईबाबांना म्हणतो, हो साईबाबा, आता तुम्हीच मला या परिस्थितीतून बाहेर काढा. आणि मग इकडे सरकार ही तिच्या रूममध्ये असते आणि तिने जे कपाट मागवलेलं असतं ते तिच्या समोर असतं. आणि या कपाट्याच्या दरवाजातून या ब्लँकेटचा गाय आणि वासराचा बॅच बाहेर आलेला असतो. सरकार हे पाहते आणि म्हणते, एक नंबरची मूर्ख माणसं आहेत, कसा कसा दरवाजा बंद केलाय, हे ब्लँकेट बाहेर डोकावतंय. जर सखीने हे पाहिलं असतं तर तिला नक्कीच माझ्यावर संशय आला असता आणि आत्तापर्यंत ती माझ्या दरवाजा बाहेर उभी असती आणि मला प्रश्न विचारत असती की हा बॅच तुमच्या कपाटात नेमका आला तरी कसा. आणि सरकार या कपाटाचा दरवाजा उघडते आणि होतो सगळ्यात मोठा खुलासा. कारण या दरवाजात, या कपाटाच्या आतमध्ये चक्क तेजस्विनी असते. तेजस्विनी कामत, सरकारची सख्खी मोठी जुळी बहीण आणि सखीची खरी आई, राघव कामतची खरी बायको. आणि तिच्या तोंडाला पट्टी लावलेली असते आणि तिला या कपाटात कोंडून ठेवलेलं असतं. तेव्हा तेजस्विनी, मनस्विनी म्हणजे सरकारकडे पाहते आणि सरकार तिला म्हणते, वेलकम होम ताई. शेवटी तू तुझ्या हक्काच्या घरात आली. मागील इतक्या वर्षांपासून तू तरसली होती ना स्वतःच्या घरी परत येण्यासाठी. आणि पहा, देवाने तुझं ऐकलं. काय नशीब आहे तुझं, तू स्वतःच्या हक्काच्या घरी परत आली आहे. तेजस्विनीला जबर धक्काच बसतो की मनस्विनीने मला माझ्याच घरी परत आणलंय. सरकार तिला म्हणते, हो, आजपासून तू याच घरात राहणार,
माझ्याच खोलीत राहणार, परंतु कोणाला काहीच कळणार नाही की तू माझ्याबरोबर आहे. कारण कुणीतरी माझा भूतकाळ डोकावू पाहतंय, माझा भूतकाळ काय आहे ते शोधून काढण्याचा प्रयत्न करतंय. परंतु मी माझा भूतकाळ तर माझ्या खोलीत आणून ठेवलाय आणि माझ्या खोलीपर्यंत येण्याची कोणाचीही हिंमत नाहीये. तुमचे छोटे भाऊजी आहेत ना, गौतम भाऊजी, त्यांनी प्रयत्न केला होता आणि ते तर तुमच्यापर्यंत पोहोचले सुद्धा होते, लाडक्या तेजस्विनी वहिनीपर्यंत. परंतु ऐनवेळेस मी तेथे पोहोचले आणि मग तुला तेथून हलवलं आणि आता तर मी त्यांची इच्छा पूर्ण केली आहे. तुझ्या आवडत्या गौतम भाऊजींना तुला या घरात आणायचं होतं, त्यांची इच्छा मी पूर्ण केली, तुला या घरात आणलं आणि तुझीसुद्धा इच्छा पूर्ण केली. तुला सखीला भेटण्याची खूप इच्छा होती ना, आणि आता तू सखीच्या खूप जवळ राहणार आहे. सखीला पाहशील, सखीचा आवाज ऐकशील, पण तुझं नशीब एवढं पण चांगलं नाही आहे. तुला सखीला मात्र काही भेटता येणार नाही, तुमच्या मुलींची मायलेकींची भेट काही होणार नाही. असं म्हणून सरकार राक्षसींसारखी हसू लागते. तेजस्विनी खूप दुःखी होते. तिला वाईट वाटतं की मी सखीच्या आणि माझ्या कुटुंबाच्या इतक्या जवळ असतानासुद्धा मला त्यांना भेटता येणार नाही आहे. सरकारच्या गुंडांनी तेजस्विनीचे हातपाय बांधलेले असतात, तिचं तोंड बांधलेलं असतं आणि तेजस्विनी ही खाली उतरण्याचा प्रयत्न करते तर सरकार ही चक्क तिला पकडते आणि या कपाटातून खाली खेचते. तेजस्विनी खाली पडते आणि सरकार तिला विचारते, काय झालं, लागलं का माझ्या लाडक्या ताईला? फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. सरकारला पाहून सरकारचा जेवढा राग येतो तेवढंच तेजस्विनीला पाहून तिची दया येते आणि या दोन्ही भूमिका एकाच अभिनेत्रीने साकारल्या आहेत यावर विश्वासच बसत नाही. सरकार ही तेजस्विनीला विचारते, खूप धडपड होते न तुझी, तुझी तळमळ पाहून मला तुझी दया येते. तुला तुझ्या लाडक्या लेकीला भेटायचं आहे ना, सखीला, पण ही तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. तुला आहे ना, आता मी या घरातच एक अडगळीची खोली आहे त्या खोलीत ठेवणार आणि उरलेलं तुझं संपूर्ण आयुष्य त्याच अडगळीच्या खोली जाणार. तू तुझ्या माणसांच्या इतक्या जवळ असशील, स्वतःच्या मुलीच्या इतक्या जवळ असशील, परंतु तुला तिला काही भेटता येणार नाही. वेलकम होम ताई. हे ऐकून तेजस्विनीला खूप वाईट वाटतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच लपंडाव ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. आता सरकारने तेजस्विनीला चक्क स्वतःच्या घरात आणून ठेवलं आहे. सध्या तरी ती तिच्या रूममध्ये आहे आणि मग अडगळीच्या खोलीत जाणार आहे. मग सरकारचा हा मास्टर स्ट्रोक आहे की सरकारने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे, हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. कारण सरकारला असं वाटतंय की माझ्या रूममध्ये कुणी येऊ शकत नाही, अडगळीच्या खोलीत कुणी जाण्याचा विचार करणार नाही. पण कान्हा किंवा सखी जर चुकून तिथपर्यंत पोहोचले आणि त्यांनी तेजस्विनीला पाहिलं तर सरकारचा खेळ संपलाच म्हणून समजा. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा हा सरकारच्या त्या फाईलला पुन्हा पुन्हा पाहत असेल की सरकारचं नेमकं चाललंय तरी काय, सरकारची सही अशी वेगळी कशी असू शकते, आणि तो सरकारचा भूतकाळ शोधून काढण्याचा प्रयत्न करत असेल. आणि इकडे सरकार ही चांगल्याच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असेल. सरकारने तेजस्विनीला या कपाटातून बाहेर काढलेलं असेल आणि एखाद्या राणीसारखी तिच्यासमोर बसून तिला ऑर्डर सोडत असेल, मला पुढे पुढे काय करायचं आहे, मी तुझ्याबरोबर काय काय करणार आहे, अशी तिची सगळी बतावणी सुरू असेल. आणि त्याच वेळेस सखीला आपल्या आईवर खूप प्रेम येईल आणि सखी ही चक्क सरकारसाठी जेवणाचं ताट घेऊन तिच्या रूमजवळ येणार. तेव्हा सरकार ही तेजस्विनीशी बोलत असेल आणि सरकारने कदाचित रूमचा दरवाजा लावलाय की नाही काय माहीत. त्याच वेळेस सखी तिच्या रूमजवळ येणार आणि रूमला नॉक नॉक करणार. त्यामुळे सरकार चांगलीच घाबरेल. मग सखी सरकार आणि तेजस्विनीला एकत्र पाहणार का, तिला सगळं सत्य समजणार का, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट आवडला ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.